श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही लोक गुप्तपणे श्रावणात महादेवाच्या पिंडीवर काळी मिरी का वाहत असतात. याचे रहस्य कोणाला माहीत आहे का? महादेवाला मिरी का वाहतात? काय घडते? काळी मिरी एक असं शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचं आयुष्य 100% बदलून जाईल. तुम्ही सुद्धा नक्की आजमावून पहा. मिरीची ताकद तुम्ही कधी विचार केला आहे का? श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात? सगळेच बेल, धतुरा, दूध वाहतात, पण काही ठराविक लोक काळी मिरी वाहत असतात, लवंग देखील वाहतात. असं का? हा एक गुप्त संकेत आहे, हा उपाय नाही. काही लोकांसाठी ज्यांनी महादेवाशी थेट संवाद साधायचा आहे, जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामे आहेत, सतत संकट येत असतील, तर या उपायाने तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतं. श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी शिवपिंडीवर वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला तो खास दिवस, ती खास वेळ आणि खरी पद्धत सांगणार आहे जी आजपर्यंत कुणीही उघडपणे सांगितलेली नाही. श्रावण महिना आणि महादेवाची विशेषता. श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात देवादिदेव महादेवाचे पूजन केल्यास तो अल्प उपायानेही प्रसन्न होतात. या काळात दर सोमवारला शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. दूध, बेलपत्र, धतुरा, गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे. महादेव हा असा देव आहे जो वैराग्याचा प्रतीक आहे. त्याला गाजावाजा नको, मोठ्या मूर्ती नकोत, फक्त भक्ती हवी. पंचामृताने अभिषेक, बेलपत्र अर्पण, तुपाचा दिवा लावणे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण त्याच्या पलीकडेही एक रहस्य आहे. हे कोणालाही माहीत आहे का? काळी मिरी म्हणजे काय? तिचं आध्यात्मिक महत्त्व काय? काळी मिरी ही एक औषधी वस्तू आहे. आयुर्वेदात ती पचन सुधारते, शरीरातील दोष नष्ट करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे. काळी मिरी ही उष्ण आहे, शरीराच्या ऊर्जेला जागृत करते. योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. शिव म्हणजे नाशक, ते तामसिक गोष्टींचा नाश करणारे आहेत. म्हणूनच काळी मिरी ही त्यांना वाहण्यामागे अर्थ असा आहे की महादेव आणि काळी मिरी या जोडणी मागचं रहस्य आहे की सगळेच गोड, थंड, शांत वस्तू महादेवाला वाहतात. पण महादेवाला काळी मिरी का वाहतात? तर महादेव हा भीषण आहे. काळ, तामस, भस्म, अघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे. त्याला जे साधारण देव स्वीकारत नाही ते प्रिय आहेत. धतुरा, भस्म, बेल आणि काळी मिरी. काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते. ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तींचा नाश करतात. मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात? धनप्राप्ती होते, थांबलेली कामे सुरू होतात, कोर्ट कचेऱ्या, शत्रुबाधा दूर होते, मानसिक शांतता मिळते, नकारात्मक स्वप्न थांबतात, दृष्ट भूतबाधा दूर होते, विवाहात अडथळे येत असतील तर ते दूर होतात. आणि हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच याचं फळ आपल्याला मिळत असतं. कोणत्या दिवशी आणि कशी करावी? श्रावणी सोमवार सर्वोत्तम, श्रावण शुक्ल द्वितीया, पंचमी, अष्टमी, त्रयोदशी हे दिवस शुभ आहेत. सूर्योदयाच्या आधी काळी मिरी 7, 9 किंवा 11 दाणे घ्या. कापडात गुंडाळा. शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नमः शिवाय, कालरूपाय मृडाय नमः. मग शांतपणे नमस्कार करून परत या. मागे वळून पाहू नका. काळी मिरी वाहताना या चुका नक्की टाळा. तुटलेली, फुटलेली, वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा. पूजा करताना मोबाईल वापरू नका. दुसऱ्यासाठी मिरी वाहू नका. पूजा करताना गप्पा मारू नका. स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू शकत नाहीत. काळी मिरी संदर्भात पौराणिक संदर्भ असे आहेत की मार्कंडेय ऋषी आणि काळी मिरी. मार्कंडेय ऋषींच्या मृत्यूचा दिवस आला होता, पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले. त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिलं. आजही या गोष्टीचा संदर्भ नागपंथात दिसतो. काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे असे आहेत की शरीरातील वात, कफ, दोष दूर करते, निगेटिव्ह एनर्जी दूर करते, घरात शांतता आणते. थर्ड आय म्हणजे तिसरा डोळा जागृत करण्यास मदत करते. उग्र शक्तींपासून संरक्षण मिळते.
स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का? तर हो, पण पवित्र मनाने आणि नियमाने करावं. कपड्यांऐवजी साधा पोशाख वापरावा. साध्या कलरचा मासिक पाळीच्या काळात हा उपाय करणं टाळावा. स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी 100% फलदायी ठरतो. मिरीचा उपाय कोणत्या राशींनी किती मिरी वापरून करावा? मेष, सिंह, धनु यांनी 9 मिरी, वृषभ, कन्या, मकर यांनी 7 मिरी प्लस काळे तीळ, मिथुन, तुळा, कुंभ मिरी प्लस कापराचा तुकडा, कर्क, वृश्चिक, मीन मिरी प्लस थोडंसं दूध याचा वापर करून हा उपाय करावा. काळी मिरी वाहण्यासाठी 5 लक्षणं तुमच्यात आहेत का ते नक्की पहा. सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात. कामं तुमची अडत चाललेली आहेत. मनात एक अव्यक्त भीती आहे. अंगात थकवा, आळस आणि नकारात्मकता आहे. ही लक्षणं असतील तर आजच काळी मिरी शिवपिंडीवर नक्की वाहा. याच गुप्त मंत्र तो म्हणजे असा की ओम क्रौ कालभैरवाय नमः मम सर्व कार्यसिद्धीं कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा आहे. श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी काळी मिरी वाहणे म्हणजे अमृता समान आहे. काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही, ती आहे एक दैवी संकेत देणारी दैवी ऊर्जा. श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. महादेवाला हाक द्या तो तुमचं नक्की ऐकेल. हा उपाय तुमचं नशीब 100% बदलेल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.